पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, तरंगे पाटिल तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, आगे सरकार बहुत थोड़ा जय जिजाऊ, जय छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपति शिवाजी महाराज की जय। तरंगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तरंगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुमको आमचा नाटक है। जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपति संभाजी महाराज की जय। आज सोलापूर जिल्हा कार्यालयाला मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं टाळं ठोकण्याचं काम करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र जगत असताना कुठलेही सरकार हालचाली करत नाही। आज तुम्ही बघितलं असेल सरकारी कार्यालयामध्ये सगळ्यांना त्यांची कामं करण्याची, दुसरे कामं करण्यासाठी वेळ आहे, पण मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता त्यांची कुठलीही धडपड दिसत नसल्यामुळे ह्याच्या पुढच्या काळात ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींना लोक फिरू देत नाहीत, तसंच त्या पद्धतीनं कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, यांना सुद्धा आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आणि त्यांच्या सरकारी कार्यालयामध्ये बसू देणार नाही, अशा पद्धतीची मोहीम आता हातात घेतलेली आहे। ही आज नुसतं टेलर आहे, आज फक्त कार्यालयाला टाळं घातलेलं आहे। गरज पडली तर तुम्ही बघितलं असेल काल लोकांनी आमदारांची घरं जाळायला कमी केले नाहीत, ही तर कार्यालय आहेत। ह्याच्या येणाऱ्या काळात मराठा समाज ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करेल। मी मुख्यमंत्र्यांना एवढंच विनंती करतो की लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण सरकार म्हणून घ्यावी आणि आज जळणाऱ्या महाराष्ट्राला थांबवावं। आणि जरंगे पाटलांच्या जीवाला जर काय कमी जास्त झालं तर ह्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल।